हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 20वा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो, याची वाट पाहून आपण आता थकलेलो आहोत. आणि तिकडे महाराष्ट्र सरकार काय करते आहे, काय नाही करत आहे, सगळं तुम्हाला माहित आहे. गेल्या काही दिवसांपासून कॅप्टन कोण आहे, एल्फिस्टाईन फाईल काय आहे, सेक्स स्कॅन्डल काय, सगळंच तुम्हाला माहित असेल, तुम्ही वाचत असेल, तुम्ही बघत असाल. आणि सोबत लाडक्या बहिणींनो, तुम्ही विचार करा, हे महाराष्ट्र आपण दुर्गामी महाराष्ट्र म्हणून बघायचो, एक समृद्ध आणि सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून बघायचं, तर या महाराष्ट्रामध्ये नेमकं काय होत आहे तुम्ही बघू शकता. आणि लाडक्या बहिणींनो, हे सरकार अगदी बोगस आहे, ढोंगी आहे, नालायक आहे, बदमाश सरकार आहे. लाडक्या बहिणींनो, सगळ्याच योजनांचे जी प्रसिद्ध केले, पण आपल्या लाडकी बहिणीसोबत यांचं काय वाईट झालाय का, लाडक्या बहिणींनी यांचं काय वाईट केलंय का? याच लाडक्या बहिणींमुळे तुम्ही सत्तेमध्ये बसले होते, तरी सुद्धा लाडक्या बहिणींना का बरं तुम्ही हप्ता देत नाहीये? त्यांचा जो हप्ता आहे फेब्रुवारीचा, तुम्ही कुठे लपून ठेवलेला आहे? नक्की याबद्दल महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी किंवा महाराष्ट्राच्या आदिती तटकरे मॅमनी याबद्दल काहीतरी स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. आणि आता महाराष्ट्राच्या वित्त सोबतच मुख्यमंत्री साहेब, सोबतच उपमुख्यमंत्री साहेब आणि महाराष्ट्राच्या ज्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅम यांच्याकडे विनंती करतो, की आता फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्रित द्या. कारण जर तुम्ही असं केलं नाही, तर पुन्हा तुम्ही मार्चचा हप्ता हा एप्रिलच्या एंडिंग मध्ये देणार आहात, बरोबर? म्हणून दोन्ही हप्ते एकत्र द्या, ₹3000, आणि तेही लवकरात लवकर द्या. नाहीतर तुम्ही म्हणाल, की आम्ही एप्रिलमध्ये देतो, असंही करू नका. कारण ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये भेटणं अपेक्षित आहे. तर तुमची प्रतिक्रिया काय लाडक्या बहिणींनो, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच वितरण वेळेवर करावे, अन्यथा बघा याचं उत्तर तर मी पुढे सांगतोच. आणि जिल्ह्यानुसार याद्या सुद्धा जाहीर झालेल्या आहेत. सगळी इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल, की आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या काय चालू आहे आणि काय नाही. आजची तारीख जर बघायला गेलो तर लाडक्या बहिणींनो 21 तारीख आहे, बरोबर? काल जी आर आलेलं नाही, आजही जी आर येणार नाही. सॅटर्डे आहे, रमजान ईद आहे. रमजान ईदच्या सर्वांना माझ्या आणि पूर्ण फॅमिलीकडून हार्दिक शुभेच्छा. उद्याला संडे येणार नाही, म्हणजे जी आर येण्याचं रिझन आपल्याला या दिवसांमध्ये दिसतं. म्हणजे 23 ते 27 मध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला पाहिजे. पण इथे आता फक्त ₹1500 दिले पाहिजे का? नाही. मला असं वाटतं, की इथे ₹3000 देणं अपेक्षित आहे सरकारने. आणि जर सरकारने आता ₹1500 दिले, तर लाडक्या बहिणींनो, तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो, हे सरकार बोगस आहे. आणि फक्त आपले जे कांड आहेत यांना दाबण्याचा प्रयत्न करतं. तुम्हाला माहित असेल ना काही चालू आहे काय नाही महाराष्ट्रामध्ये. नक्की तुम्ही बघा, मी सुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यावर, काय इश्यू आहे महाराष्ट्रामधला, चाकणकरचा काय इश्यू आहे, त्या कॅप्टनचा काय इश्यू आहे, सगळं सगळं सांगणार आहे. सगळे ढोंगी बाबा आहे आणि ढोंगी सरकार आहे, मतलबी सरकार आहे. तर सरकारला एवढंच म्हणायचं आहे, की आता जर तुम्ही लाडक्या बहिणींना या पुढच्या वीकमध्ये हप्ता दिला नाही, आणि लाडक्या बहिणींच्या मनामध्ये भयंकर मोठा असंतोष निर्माण झालाय, फक्त ₹1500 देऊन लाडक्या बहिणींना खुश करण्याचा किंवा त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करू नका. लाडक्या बहिणींना ₹3000 द्या. म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र द्या. मग आता मिळणार का आपल्याला? याच्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. सरकार एकीकडे तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देऊ शकतं, की तुम्हाला दोन्ही फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र देईल. तर तुमची प्रतिक्रिया काय, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र भेटावा, की फक्त फेब्रुवारी महिन्याचा एक हप्ता भेटावा? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच मला हे म्हणायचं आहे, की जो हप्ता त्यावेळेस नाही मिळाला, म्हणजे जेव्हा तुम्हाला तहान लागलेली आहे आणि पाणी पाहिजे आहे, पाणीच भेटलं नाही 4 दिवस, तर तुम्ही मरून जाल ना. तर हेच सरकारला सांगायचं आहे, की ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये द्या, म्हणजेच त्या बहिणींना तो पैसा कामी येईल. आहे की नाही? तर हे सुद्धा या ठिकाणी अपेक्षित होतं, पण आलं नाही. वितरण वेळेवर करावे. तुम्ही जर बघितलं असेल, फेब्रुवारी महिना गेला, फेब्रुवारीचा लाभ फेब्रुवारीमध्ये भेटायला पाहिजे. आणि आज मार्च महिना एंडिंग होत आहे, संपत आहे, मार्च एंड होत आहे, तरी सुद्धा पैसे नाही. म्हणजे 2 महिने तर काय पेंडिंग झाले. आणि आता मार्चच्या एंडिंगला ते फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देईल. म्हणजे असंच का 3-4 महिने, जोपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक युट्यूबर्स या सरकारपुढे मागणी करत नाही, तोपर्यंत सरकार कोणत्याही प्रकारचा लाभ देणार नाहीये. म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक युट्यूबर्सला एवढी विनंती करतो, तुम्ही सुद्धा सरकारकडे मागणी करा, की बाबा ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्येच देण्यात यावा. आणि सोबत लाडक्या बहिणीनो, तुम्ही सुद्धा त्या प्रत्येक व्हिडिओला सपोर्ट करा, की ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये देण्यात यावा. कारण बघा, एवढी आम्ही व्हिडिओ बनवून सुद्धा, सरकारला एवढं बोलून सुद्धा सरकार वितरण वेळेवर करत नाहीये. जर नाही बोललो तर सरकार वितरण करणार नाही म्हणजे नाही, हे समजून घ्या लाडक्या बहिणीनो. म्हणून या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा, तमाम युट्यूबर्स पर्यंत पोहोचवा, म्हणजे सरकारपर्यंत सुद्धा पोहोचेल आणि त्या सरकारला समजेल, की हे बाकीचे कांड करण्यापेक्षा लाडक्या बहिणींना योग्य पद्धतीने त्या महिन्याचा लाभ त्या कालावधीमध्ये द्यावा, हे सुद्धा करता येईल. त्यानंतर लाडक्या बहिणीनो, एक बातमी आलेली आहे, की मार्च महिना संपत आला असून सुद्धा फेब्रुवारीचा हप्ता आला नाही. लाडक्या बहिणींना ₹1500 कधी मिळणार? ₹1500 कधी मिळणार? तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लाडकी बहीण योजनेतून अनेक लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेतून 90 लाख बहिणींना वगळले असल्याचे सांगितले जात आहे. लाडकी बहीण योजना लाभार्थी पडताळणी करण्यात आली असून त्यातून लाखो अर्ज बाद केले जाणार आहे. म्हणजे विचार करा, किती बोगस सरकार आहे.
जेव्हा लाडक्या बहिणींचा वापर त्यांना मतदानासाठी करायचा होता, त्यावेळेस कोणतेही निकष त्यांनी लावले नाही. बरोबर? सरसकट लाडक्या बहिणींना लाभ द्यायला त्यांनी सुरुवात केला. पण आता काय झालंय? निवडणुका संपल्या, निवडून आले, सत्तेमध्ये बसले आणि आता निकष लावून, ई-केवायसी लावून, निकष लावून लाडक्या बहिणींना चा जो लाभ आहे तो बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि असंख्य लाडक्या बहिणींना तर अपात्र सुद्धा केलेला आहे. म्हणजे एवढा मोठा नंबर ही काही छोटी-मोठी गोष्ट नाही आहेत ना 90,00,000. तुम्ही विचार करा लाडक्या बहिणींनो, याचमुळे सरकार काय करताय? पेंडिंग, पेंडिंग, पेंडिंग करताय. पण या सरकारला तुम्ही दाखवू शकता लाडक्या बहिणींनो सिद्ध करून, की तुमच्या एकतेची ताकद काय आहे. आणि जर हे सरकारने या येणाऱ्या पुढच्या वीकमध्ये जर आपल्याला 2 हप्ते दिले नाही, तर आपण डायरेक्ट आंदोलनाला सुरुवात करू लाडक्या बहिणींनो, आंदोलन. आणि जर आंदोलनाला यश आलं, तर 101% सरकारला नतमस्तक व्हावं लागेल आणि तुम्हाला लाभ द्यावा लागेल. बरोबर? पण हे ₹1500 देईल असं मला वाटतं. बरोबर? फक्त आपण मागणी करू शकतो सरकारपुढे. मी महाराष्ट्रातील बाकीचे सुद्धा युट्यूबर्स आणि तुम्ही सुद्धा लाडक्या बहिणींनो आम्हाला मदत करा, की या ज्या आपल्या मागण्या आहेत सरकारने ऐकाव्या. जर आपण मागणी केली नाही, तर मागणी न करता एवढं बोलून सुद्धा आपण 2 महिने पेंडिंगमध्येच चाललाय. जो गुढीपाडव्याला लाभ अपेक्षित होता तो भेटलाच नाही. जर मागणी केलं तर होऊ शकतं, की तो लवकर दिला जाऊ शकतो म्हणून आपल्याला मागणी करणं गरजेचं आहे. 90,00,000 महिलांची नावे वगळण्यात आली. सुरुवातीला योजनेत 2,60,00,000 महिलांनी अर्ज केले होते. आता ती संख्या 1,53,00,000 आहे. म्हणजे निकषात न बसलेल्या सर्व महिला आता बाद होणार आहेत. या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. त्यांचा लाभ बंद केला आहे. त्यांच्या घरात 4 चाकी वाहन आहे, त्यांचा लाभ बंद केलेला आहे. म्हणजे काय? ज्या फॅमिलीचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे, त्यांचा लाभ बंद झाला. ज्यांच्या फॅमिलीमध्ये 4 व्हीलर आहे, त्यांचाही लाभ बंद झाला. तसेच एका कुटुंबातील 2 महिला योजनेचा लाभ घेत असत आहेत, तर त्यांना भेटणार आहे. पण 2 पेक्षा जास्त महिला असेल, तर त्यांचाही लाभ बंद केला. सरकारी कर्मचारी आहेत, त्यांचाही लाभ बंद केला. एकूण अशा 90,00,000 महिला अपात्र ठरल्या. याच्यामध्ये ज्या बहिणींनी ई-केवायसी केली नाही, ई-केवायसी केलेली नाही, अशाही बहिणींचा लाभ बंद केलेला आहे. सोबतच 31 डिसेंबर पर्यंत 31 डिसेंबर 2026 पर्यंत ज्या बहिणी ई-केवायसी एडिट करणार नाही, त्यांचाही लाभ बंद केला जाणार आहे. त्यांचाही लाभ बंद केला जाणार आहे. बरोबर? 90 अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पडताळणी, धक्कादायक माहिती उघडीस आलेली आहे. अनेक महिलांना केवायसी केलेली नाही, त्या महिलांना सुद्धा इथून पुढचे ₹1,500 दिले जाणार नाहीयेत. म्हणजे ही लज्जास्पद बातमी आहे, की सरकार इतकं ढोंगीपणा, बोगसपणा करत आहे, की लाडक्या बहिणींना 2 महिन्याचा लाभ सुद्धा देत नाहीये. बरोबर? पेंडिंग ठेवत आहे. म्हणून आता सरकारकडे एवढीच विनंती आहे, की दोन्ही महिन्याचा लाभ एकत्र द्यावा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा आणि वितरण हे वेळेवर करावे. अन्यथा महाराष्ट्रामध्ये जो पुरोगामी महाराष्ट्र होता, समृद्ध महाराष्ट्र होता, सुसंस्कृत महाराष्ट्र होता, यामध्ये महिला आता शांत बसणार नाही. तर तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रामध्ये काय झालंय? म्हणून या सरकारला सांगायचं आहे, की लवकरात लवकर वितरण करा. अन्यथा लाडक्या बहिणी जर रस्त्यावर उतरल्या, तर सरकारला सुद्धा घरी बसावं लागेल. यापासून सरकार वाचू शकणार नाही. म्हणून सरकारने लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा करावे. तुमच्या प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता थांबतो आणि भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.